वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत अविरोध निवडून आलेले आमदार अरुण हनुमंत लखानी यांना आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले। यावेळी आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे आदी उपस्थित होते। वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार अरुण लखानी यांचे चंद्रपुरात प्रथमच आगमन झाले। यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष पूजा अर्चना कार्यक्रमात त्यांनी उपस्थित राहून श्री महाकाली मातेचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद घेतले। विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीही अरुण लखानी यांनी महाकाली मातेचे दर्शन घेऊन विजयासाठी आशीर्वाद मागितले होते। बिनविरोध निवड झाल्यानंतर पुन्हा एकदा चंद्रपुरात येत त्यांनी महाकाली मातेच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली। चंद्रपूरकरांचा आभार आणि त्यांनी हा विश्वास दाखवला याबद्दल निश्चितपणे एक जबाबदारी आहे। आजचा दिवस म्हणजे तसं बघितलं तर आज माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांचा तत्पूर्तीचा दिवस आहे। आज 12 वर्ष आणि काही दिवस होतात आहे त्यांना। एवढ्या लॉंग टेन्युअरमध्ये त्यांनी भारताला भरपूर पुढे वेगवेगळ्या क्षेत्रात आणि महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आपण पुढे जातोय। मला असं वाटतं की निश्चितपणे या ध्येय धोरणाचा अंमल कसं इथं करता येईल, हे पाण्याचं विषय असो, ड्रिंकिंग वॉटर किंवा सिवेज ट्रीटमेंटचा विषय असो, ज्या कारणाने आपल्याला भरपूर रोगराई पसरते किंवा आपले जे तीर्थक्षेत्र किंवा नद्या ज्या आहेत त्या गढूळ आणि खराब घाणेरड्या झालेल्या दिसतात, किंवा सॉलिड वेस्टचा विषय असो, या अशा विषयावर ज्यामध्ये माझा अभ्यास आहे त्यावर मी फोकस करेन। त्या व्यतिरिक्त जे अर्बन लोकल बॉडीजचे जे प्रॉब्लेम आहे, त्या 30 नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका या क्षेत्रात येतात, त्यांचं जे काही मला माझ्या परीनं जेवढं काही जे प्रॉब्लेम्स आहेत ते लावून धरण्याचं काम करेल। तुम्ही फॉर्म भरल्यापासून अगदी काही तासांमध्येच इथले आमदार झाले। काँग्रेसमध्ये फार खळबळ आहे, फार पैसे वाटले गेले, 150 कोटींची ही निवडणूक झाली, त्यांच्याकडे खूप खळबळ आहे, काय म्हणाले? मला असं वाटतं की हे भारतीय जनता पार्टीची जी ताकद आहे, 13 मधले 11 आमदार आहेत या 3 जिल्ह्यात, आणि जी संघटना आहे आणि ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी संघटना म्हणून काम करायला लागते, कोणताही इलेक्शन असो, तो लहानपासून लहान का असो ना, त्याची कुठतरी धडकी बसली असावी असं मला वाटतं। तसंही फार त्यांनी बोलू इच्छित नाही त्या कॅन्डिडेट्स बद्दल। लाख रुपये काँग्रेस नेत्यांनीच वाटले भाजपकडून घेऊन, त्याच्यावर खूप खळबळ उडाली आहे, बवाल झालाय, तुमची प्रतिक्रिया काय? माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहेत। त्यांनी इच्छा व्यक्त केली की मातेचं दर्शन घ्यायचं आहे, त्याच्यानंतर फॉर्म भरायला जाणार आहे, आणि आज सुद्धा आता ते प्रमाणपत्र घ्यायला आले आहे, आणि त्यावेळेस त्यांनी इच्छा व्यक्त केली की प्रमाणपत्र नंतर पहिले मातेचा आशीर्वाद। आणि असे मातेचा भक्ती असणारा, देशसेवेत देशाच्या प्रति समर्पित, समाजाच्यासाठी काम करणारे अरुणजी आपल्याला या ठिकाणी एक लोकप्रतिनिधी म्हणून लाभलेले आहे। निश्चितपणे या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे की आपण आपल्यासारख्या अजातशत्रूला खऱ्या अर्थानं ही निवडणूक जी अविरोध झाली, कारण की तुमच्या नावाचा विरोध करणारा मी तरी या पूर्ण याच्यामध्ये पाहिला नाही। जे असतील त्यांचं काही ते समोर आले नाही, परंतु तुमच्या नावाचा असा समोरासमोर विरोध करणारा असं मला कोणी दिसलं नाही, आणि म्हणून ही तुमची निवडणूक अविरोध झाली। आपण एक विधान परिषदेचे एक आमदार म्हणून या ठिकाणी अविरोध निवडून आला, त्याबद्दल मी चंद्रपूरच्या जनतेच्या वतीने, सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत करतो।